विजय चावी बंद होत नाही? किती दिवस झालं हे असं चालू दिवस रात्र? बरोबर, ठीक आहे. बघा मित्रांनो, सांगलीवाडीमध्ये आज सकाळी आमच्या सांगलीवाडीचे नागरिक रघुनाथ आवटी चव्हाण यांचं आज रक्षाविसर्जन होतं. मी आलो होतो सकाळी आणि या ठिकाणी बघितलं तर ही चावी कंटिन्यू चालू होती. हे बंद होत नाहीये, काय तर खराब झाले असेल वापरून पण हे बंद झालं नाही. त्यामुळे हे पाणी सगळं बघा हे रात्रंदिवस जात आहे. शेवटी किरकोळ आहे. प्रत्येक सार्वजनिक गोष्ट म्हणजे आपलीच गोष्ट, आपलीच मालकी आहे, हे समजून घ्यायला पाहिजे लोकांनी. शेवटी मी माझी स्वतः चावी घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी आता ही चावी मी बदलतोय. कारण काय, किरकोळ खर्च असतो, पण हे काम माझं नाही, हे काम तुझं नाही, अशामध्ये सार्वजनिक कामाचं असं बोंबलत जातं, नुकसान होतं. आज पाणी आणायचं म्हणलं तर, विकत आणायचं म्हणलं तर पाण्याची किंमत किती आहे बघा, 20 रुपये लिटर आहे. जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा समजतं. आमच्या सांगलीवाडीमध्ये दिवसभर पाणी नसतं, पण पाणी हे या ठिकाणी नदीवरची ब्रिजवरची जी पाईप आहे ती कायम भरलेली असते आणि हे नदी काठाला चावी असल्यामुळे हे पाणी कंटिन्यू असतं. तर किरकोळ गोष्ट असते बघा 50-100 रुपयाची, आणि एवढ्यामुळे हे पाणी हे रात्रंदिवस वाहू लागलं होतं अनेक दिवसापूर्वीपासून. तर मी विचार केला कोणी ना कोणी तर करायला पाहिजे, म्हणून मी आता या ठिकाणी ही चावी बदलली. आज ही चावी केली, ही चावी आता चालू बंद झाली. किरकोळ गोष्ट असते विजो, बरोबर आहे ना, किरकोळ गोष्ट असते. हे चावी रिपेअर झाली नाही म्हणून आपण चावी बदलली. तर मला फक्त सुचवायचं आहे काय, पाणी हे वरदान असतं, पाणी मिळत नसतं. वाळवंटात गेल्यानंतर पाण्याची किंमत कळते. आज नदी काठाला असून सुद्धा हे पाणी रात्रंदिवस जात होतं, म्हणून मी 2 मिनिटात हे काम केलं. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की देशात कुठेही असू दे, सार्वजनिक ठिकाणी जे पाणी आहे ते आपलेच आहे, जी चावी आहे ती आपलीच आहे. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे आणि त्याचं जतन करणं हे आपलं काम आहे. म्हणून सांगतो की माझं काम नाही जाऊ दे बोंबलत, ही जी वृत्ती आहे ना ही नागरिकांनी सोडली पाहिजे आणि सार्वजनिक वस्तू ही माझी समजून त्याचं जतन केलं पाहिजे आणि तुम्ही पण जतन करावं अशी माझी नम्र विनंती आहे. तेवढ्यासाठीच मी बोलतो. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला तर पुढे पाठवा अशी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद.